हरे कृष्णा. भक्तिशास्त्रीच्या ह्या 54व्या लेसनमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आजपासून सुरू करणार आहोत अध्याय 14 भगवद्गीता आणि श्लोक संख्या 1 ते 9 हे आज आपण पाहणार आहोत. तर या अध्यायाचं शीर्षक आहे गुणत्रय विभाग योग, म्हणजेच त्रिगुणमयी माया. तर ह्याच्यामध्ये श्लोकांचं बायफर्केशन असं आहे की श्लोक संख्या 1 ते 9 हे प्राकृतिक 3 गुणांद्वारे दाखवण्यात आलेली बद्ध अवस्था. त्याच्यानंतर श्लोक 10 ते श्लोक 18 हे आहे गुणांच्या अंतर्गत असलेली लक्षणं, कर्म आणि मृत्यूची अवस्था. आणि त्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे त्याच्यामधली 19 ते 27व्या श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत प्राकृतिक 3 गुणांच्या पलीकडे जाण्याची प्रक्रिया. तर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण अध्यायाचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. आणि क्लोजबुक एक्झाम जी असते आपली, तर त्याच्यात तयारी प्रश्न क्रमांक साधारण 4 प्रश्न क्लोजबुक टॉपिक मधले या अध्यायामध्ये येतात. पहिला प्रश्न आहे महत्त्व म्हणजे काय. दुसरा प्रश्न आहे सत्वगुणातील लोक कशा प्रकारे बद्ध होतात. रजोगुणी व्यक्ती कसा ओळखायचा आणि तमोगुणातील 3 परिणाम. त्यानंतर या अध्यायामध्ये एक उपमा देण्यात आलेली आहे, ती म्हणजे 14व्या अध्यायातला 3रा श्लोक जो आहे तर त्याच्यात असं लिहिलेलं आहे भात हे विंचवाच्या जन्माचे कारण होऊ शकत नाही. ही उपमा तुम्ही एक्सप्लेन करून सांगायची आहे. त्याचबरोबर पाठांतराचे श्लोक जे आहेत ते या अध्यायामधले नाही आहेत. तर आपण ह्या अध्यायाला सुरुवात करूया. तर भगवद्गीतेमध्ये अध्याय 14वा गुणत्रय विभाग योग त्रिगुणमयी माया. श्री भगवान उवाच परम परम भूयः परवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धीमितो गतः. श्री भगवान म्हणाले, आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झालेली आहे. दुसरा श्लोक इदं ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. त्याच्यामध्ये भगवान सांगतायत, या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःच्या सारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथितही होत नाही. या दोन्ही श्लोकांमध्ये जो आशय आहे आणि श्रील प्रभुपाद तात्पर्यांमध्ये जे सांगतात ते आपण पाहूया. या अध्यायाची ओळख अशी आहे की भगवान श्रीकृष्ण यांनी 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परम सत्य म्हणजेच पुरुषोत्तम भगवंतांचे वर्णन विशद केले, म्हणजे त्यांच्याबद्दल स्वतः. आता भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला अधिक प्रबोधन करतायत आणि त्याच्यामध्ये मनुष्याने जर हा अध्याय तात्विक पद्धतीने जर जाणून घेतला तर निश्चितपणे त्याला भक्तियोगाचं ज्ञान हे होणारच आहे. 13व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की विनम्र भावाने ज्ञानाची जोपासना मनुष्य करतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो. असंही स्पष्ट करण्यात आलंय की भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव किंवा जीवात्मा जो आहे तो या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो. आता या अध्यायामध्ये ते गुण कोणते आहेत, ते कसं कार्य करतात, कसं जीवात्म्याला बद्ध करतात आणि मुक्ती सुद्धा कशी प्रदान करतात, याचं वर्णन भगवंत करतात. आता हे जे ज्ञान आहे हे आत्तापर्यंत जेवढं सगळं ज्ञान सांगितलं होतं त्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ कसं आहे या अध्यायात भगवंत सांगतात. तर या अध्यायामध्ये जे ज्ञान किंवा ज्या ज्ञानाचं भगवान श्रीकृष्ण वर्णन करतायत
तर इतर अध्यायांमध्ये सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही हे ज्ञान श्रेष्ठ आहे असं स्वतः भगवंत सांगतात. आता हे ज्ञान जाणून घेतल्याने अनेक महान ऋषी मुनींनी सिद्धी प्राप्त केली आणि वैकुंठ लोकात ते प्रविष्ट झाले. आता तेच ज्ञान भगवान श्रीकृष्ण अधिक स्पष्ट रूपात सांगतायत आपल्याला. आणि यावरून हे अपेक्षित आहे की जो भक्त हा 14वा अध्याय जाणतो त्याला सिद्धी प्राप्त होते. आता या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे सांगतायत की परिपूर्ण दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य गुणात्मक दृष्ट्या भगवंतांशी एकरूप होतो. परिमाणात्मक दृष्ट्या नाही. अचिंत्य भेद अभेद तत्व जे आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं ते आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच एकरूप होतो म्हणजे काय होतो, तो जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. पण तो आपलं वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूप जे आहे, ज्याला आत्मस्वरूप असं म्हटलं जातं, ते काही तो गमावत नाही. वेदांमधनं कळून येतं की आध्यात्मिक विश्वातील वैकुंठ लोकाची प्राप्ती झालेले जे मुक्त जीव आहेत ते भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झाल्यामुळे ते सदैव भगवंतांच्या चरणकमलाचं दर्शन त्यांना प्राप्त होत असतं. म्हणून मोक्षप्राप्तीनंतर सुद्धा भक्त आपलं वैयक्तिक स्वरूप गमावत नाही. आता आपण पाहू दिव्य ज्ञान. आता जे ज्ञान 3 गुणांनी म्हणजे सत्व, रज आणि तम या 3ही गुणांनी प्रदूषित झालेले नसते त्याला दिव्य ज्ञान असं म्हटलं जातं. मग ज्या क्षणी मनुष्य या दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो त्या क्षणी तो भगवंतांच्याच स्तरावर स्थित होतो. आता वैकुंठ लोक जो आहे त्याच्याबद्दल जे अज्ञान आहे त्याच्याबद्दल सुद्धा भगवंत सांगतात. सामान्यपणे काय होतं, भौतिक जगामध्ये जे काही आपल्याला ज्ञान मिळतं ते 3 गुणांनी प्रदूषित झालेलं असतं. आणि ज्यांना वैकुंठ लोकाचं ज्ञान नाही त्यांचं म्हणणं असतं की भौतिक देह जो आहे त्या भौतिक देहाच्या भौतिक क्रियांपासून मुक्त झाल्यानंतर आध्यात्मिक स्वरूप जे असतं ते सुद्धा वैविध्यहीन बनवून निराकार बनतं. आता या वैविध्यतेचं ज्ञाना अज्ञान आहे त्यांना असं वाटतं की आध्यात्मिक जगत जे आहे ज्याला वैकुंठ लोक म्हणतात हे या भौतिक जगातील वैविध्यापासून पूर्णपणे भिन्न आहे. आता आपण पाहू वास्तविक ज्ञान काय. तर वास्तविक ज्ञान म्हणजे काय की या जगामध्ये प्राकृत वैविध्य आहे तसंच आध्यात्मिक जगतातही वैविध्य आहे. परंतु वस्तुतः आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होतं. तिथली सर्व कर्म जी असतात ही आध्यात्मिक असतात आणि त्या आध्यात्मिक स्थितीला भक्तिमय जीवन असं म्हटलं जातं. आता तिथलं जे वातावरण आहे हे निर्दोष असं वातावरण असतं आणि त्या ठिकाणी म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्य गुणात्मक दृष्ट्या भगवंतांशी एकरूप असतो. आता यासाठी काहीतरी पात्रता आवश्यक आहे. मग ती पात्रता कोणती, तर हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुणांचा विकास करणं खूप आवश्यक आहे. आणि ज्या व्यक्तीने आध्यात्मिक गुणांचा विकास केलेला आहे त्याला ही पात्रता सहज सुलभ प्राप्त होते. आता या पात्रतेचा लाभ काय होतो की जो आध्यात्मिक गुणांचा विकास करतो तो भौतिक जगाच्या उत्पत्तीने आणि विनाशाने प्रभावित होत नाही. हा या 2 श्लोकांचा अर्थ आहे. आता आपण पाहू श्लोक क्रमांक 3 आणि 4. मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. हे भारता, ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे
आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो. यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. चौथ्या श्लोकात भगवंत सांगतात, सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति यः तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदापितः. हे कौन्तेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. तर या श्लोकांचं स्पष्टीकरण असं आहे की आत्मा हा भौतिक जगामध्ये कसा येतो आणि कसा भौतिक स्वरूपाच्या पद्धतीमध्ये तो स्थित होतो. आता आपण पाहू, काही मुद्दे आहेत या 2 श्लोकांमध्ये, की भौतिक प्रकृती ही माता आहे. भौतिक प्रकृतीपासूनच सर्व जीवांचा जन्म होतो. ब्रह्म नामक जे संपूर्ण भौतिक तत्व आहे, हे या जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो असे भगवंत सांगतात. आता या श्लोकामध्ये एक छान उपमा आहे 3ऱ्या श्लोकात. ती आपण समजून घेऊया. की भाताची रास असते अशी, शेतकऱ्यांनी एका साठवणुकीच्या खोलीमध्ये भाताची रास घातलेली असते आणि विंचू काय करतो, विंचवाची मादी ही त्या भाताच्या राशीमध्ये जाऊन अंडी घालते आणि बाहेरून बघणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की विंचू ना हा तांदळापासून जन्मतो, या भाताच्या राशीतनं विंचवाचा जन्म होतो. परंतु भात आहे ना, किंवा हे जे तांदळाची रास आहे, हे काही विंचवाच्या जन्माचं कारण नाही आहे. वास्तविकपणे मादीनी, म्हणजे विंचवाच्या मादीनी अंडी भाताच्या राशीत आत घुसून घातलेली असतात. त्यामुळे तिथनं विंचू उत्पन्न होताना दिसतात. त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती जी आहे ही जीवांच्या जन्माचं कारण नाही आहे. जीवांच्या जन्माचं कारण भगवंत स्वतः आहेत, कारण मूळ बीज प्रदान करणारे जे आहेत ना, हे भगवान आहेत. म्हणून भगवान इथे सांगतात, अहम बीज प्रदापिता. आता भौतिक जगताविषयीचं जे विस्तृत वर्णन आहे ते आपण पाहू. की जे काही घडतंय ना, ते सर्व काही क्षेत्र म्हणजे हे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीरात असलेला आत्मा यांच्या संयोगामुळे घडतं. भौतिक प्रकृती आणि जीवांचं संयोगीकरण हे भगवंतांमुळे होतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे जे महत्त्व आहे हे संपूर्ण सृष्टीचं कारण आहे. 3 गुणांचा समावेश असणाऱ्या या महत्त्वाला शास्त्रांमध्ये कधी कधी ब्रह्म असा उल्लेख केला जातो. आता परमपुरुष म्हणजे जे भगवान श्रीकृष्ण आहेत, ते या महत्त्वामध्ये गर्भधारणा करतात. म्हणून असंख्य ब्रह्मांडांची उत्पत्ती शक्य होते, अन्यथा शक्य झाली नसती. या महत्त्वाचं वेदांमध्ये म्हणजे मुंडक उपनिषदमध्ये ब्रह्म असं वर्णन करण्यात आलंय. तस्मादेतत् ब्रह्म नाम रूप मत्रं च जायते, अशा पद्धतीने उल्लेख मुंडक उपनिषदामध्ये करण्यात आलेला. आता महद्ब्रह्म म्हणजेच काय, तर भौतिक शक्ती. आता परमपुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण या ब्रह्मामध्ये बीजरूपी जीवाची गर्भधारणा करतात. भगवान श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे मूळ पिता आहेत. आकाश, जल, तेज, वायू, अग्नी इत्यादींसमवेत जी सगळी 24 तत्व जी आहेत, ही आहे संपूर्ण भौतिक शक्ती. आणि हा तत्वांचा जो समूह आहे, या समूहाला महद्ब्रह्म किंवा भौतिक प्रकृती असं म्हटलं जातं. आता 7व्या अध्यायात भगवंत स्पष्टपणे सांगतात, अपरेयामितस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम. म्हणजे या अपरा प्रकृतीच्या पलीकडे एक प्रकृती आहे आणि तिला परा प्रकृती असं म्हणतात. आणि ही परा प्रकृती म्हणजे जीवात्मा आहे. प्राणी मात्र जे आहे, जीव जो आहे, हा अपरा प्रकृती आणि परा प्रकृतींचा संयोग आहे. आता या भौतिक प्रकृतीशी परा प्रकृतीचा
म्हणजे अपरा आणि परा प्रकृतीचा संयोग होतो, हा भगवंतांच्या इच्छेनुसार होतो. आणि त्यानंतर भौतिक प्रकृतीपासून जीवांचा जन्म झाल्यासारखं दिसतं, किंवा या भौतिक प्रकृतीपासून जीवांचा जन्म होतो, पण मूळ कारण हे भगवान श्रीकृष्ण असतात. त्यामुळे असं दिसतं की या प्रकृतीपासून जीव उत्पन्न झाला. म्हणून प्रत्येक जीवाला त्याच्या पूर्वकर्मानुसार किंवा गतकर्मानुसार भौतिक प्रकृती काय करते, निरनिराळ्या प्रकारचं शरीर प्रदान करते. 84 लाख योनी अस्तित्वात आहेत. तर हे प्रत्येक वेगवेगळं शरीर हे गतकर्मानुसार जीवात्म्याला प्राप्त होतं. आणि त्यामुळे पूर्वजन्मी केलेल्या कर्मानुसार तो या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सुख किंवा दुःख उपभोगतो. आणि या प्राकृत जगतात जीवांच्या सर्व अभिव्यक्तीचं कारण जे आहे ते आहे परम कारण, म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आता आपण पाहू अजून एक महत्वाचा मुद्दा, की हे जे जीव जे आहेत हे सर्वत्र आहेत. जीवात्मा केवळ याच ग्रहलोकात किंवा या पृथ्वी तलावरच आढळतो असं नाहीये. तर अत्युच्च ब्रह्मलोकापासून सर्वात खालचा जो पाताळ लोक आहे किंवा रसातल लोक आहे, तिथपर्यंत जीवात्मा सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. भूमी, अग्नी, पाणी या सर्व ठिकाणी जीवात्मा उपलब्ध आहे. आणि जीवांचं हे प्रकटीकरण जे आहे हे प्रकृती मातेमुळे आणि श्रीकृष्ण पित्यांनी बीज प्रदान केल्यामुळे होतं. तात्पर्य हेच आहे की भौतिक जगामध्ये जीवाची जी गर्भधारणा असते, जी केली जाते, आणि जीव हे आपल्या पूर्वकर्मानुसार सृष्टीच्या उत्पत्तीच्या समयी विविध रूपांमध्ये प्रकट होतात. आता आपण पाहूया पुढचा श्लोक. आणि या श्लोकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, सत्वं रजस्तम इति गुणः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा तो 3 गुणांमुळे बद्ध होतो. आता या 5व्या श्लोकामध्ये आपण पाहूया की विविध प्रकारच्या सुखदुःखांचं कारण काय. आता जीवात्मा हा पराप्रकृतीतून आलेला असल्यामुळे तो दिव्य आहे. तर त्याला मूलतः या भौतिक प्रकृतीशी काहीही देणं घेणं किंवा काही कर्तव्य नसतं. पण तरीही भौतिक जगतामध्ये बद्ध झालेल्या कारणामुळे त्याला 3 गुण कारणीभूत असतात. आणि या 3 गुणांच्या वर्चस्वाखाली तो कार्य करतो. आता प्रकृतीच्या विविध रूपानुसार जीवांना निरनिराळ्या प्रकारची शरीरं प्राप्त होतात आणि त्या प्रकृतीला अनुसरून त्याला कार्य करावं लागतं. आणि हेच विविध प्रकारच्या सुखदुःखाचं कारण आहे. ज्या दोषामुळे आत्म्याची स्थिती निर्माण होते ती निश्चितच जीवात्म्याची जी स्वतंत्र इच्छा असते त्याच्यामुळे असतं. आणि त्यासाठी आपण कृष्णाला दोष देऊ शकत नाही, कारण ही त्याची बद्धावस्थेचे जे लक्षण आहे हे स्वतःच्या इच्छेमुळे झालेलं आहे. जसं एखादा गुन्हेगार असतो आणि न्यायाधीश त्याला शिक्षा देतो आणि त्यामुळे तो तुरुंगात जातो. तर गुन्हेगार त्यातला जो तुरुंगवासाची शिक्षा प्राप्त झाली ना, त्याच्यासाठी तो न्यायाधीशाला दोष नाही देऊ शकत. त्याच्यासाठी त्याचं स्वतःचं कर्म किंवा त्याची स्वतंत्र इच्छा ही मूलतः कारणीभूत असते. हा या 5व्या श्लोकातला सारांश आहे. आपण पुढचे श्लोक पाहूया. 6, 7 आणि 8 हे 3ही श्लोक आपण पाहू. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंघेन बध्नाति ज्ञानसंघेन चानघ रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंग समुद्भवम् तान्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् तमस्त्वज्ञान अजं विद्धि
मोहनम सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्रा भीतास्निबध्नाति भारत. या तीनही श्लोकांमध्ये आपण पाहू की भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली असते. आणि अर्जुन हे महाबाहू जेव्हा जीव या प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा तो 3 गुणांनी बद्ध होतो. 7व्या श्लोकात भगवंत सांगतात, हे कौंतेय, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो. यामुळे देहधारी जीव जो असतो हा सकाम कर्माशी बांधला जातो. आणि हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा देहधारी जीवांचा मोह असल्याचं तू जाणलं पाहिजे. आणि प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत आणि ते बद्ध जीवास बंधनकारक ठरतात. आता आपण पाहूया या 3ही श्लोकांमध्ये, प्रत्येक श्लोकामध्ये वेगवेगळ्या गुणांचं वर्णन करण्यात आलंय. जसं सत्वगुणी मनुष्य, भौतिक प्रकृतीने बद्ध झालेले जे जीव आहेत, तर कोणी सुखी आणि कोणी खूप उद्योगी तर कोणी असहाय्य असतो. सत्वगुणाचा प्रातिनिधिक प्रकार जो आहे ना तो म्हणजे ब्राह्मण होय. म्हणजे इंटेलेक्ट म्हणजे बुद्धिजीवी श्रेणीत मोडणारे जे लोक आहेत ते या श्रेणीत येतात, कारण ते सत्वगुणामध्ये स्थित असतात. याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं तर आपण पाहतो की मोठमोठे प्रोफेसर, मोठमोठे वैज्ञानिक, मोठमोठे तत्वज्ञानी, फिलॉसॉफर हे जे आहेत हे सत्वगुणात असतात. आता प्रत्येकाला आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा फार अभिमान असतो. आपण खूप अधिक ज्ञानी आहोत आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत या समजुतीनेच तो बांधला जातो. सत्वगुण काय करतो? अशा पद्धतीने जीवात्म्याला बांधतो. आता सत्वगुणी मनुष्य जो आहे हा भौतिक दुःखाने एवढा प्रभावित होत नाही. कारण का? की भौतिक ज्ञानामध्ये प्रगती करायची जाणीव त्याला असते, त्यामुळे तो भौतिक दुःखाने तितका प्रभावित होत नाही. आणि बद्ध जीवनातील सुखाच्या भावनेमुळे ते सत्वगुणामध्ये बद्ध होतं. माझी बुद्धी मला सुख प्रदान करते, मला पैसे प्राप्त होत आहेत, माझं अर्थार्जन व्यवस्थित होत आहे, या एका सुखाच्या भावनेने ते बांधले जातात. आता सत्वगुणी मनुष्य जो असतो हा पापकर्माची जी फळं असतात त्याच्यापासून बऱ्यापैकी मुक्त असतो आणि या पापाच्या अभावाच्या जाणीवेमुळे त्याला सुखाचा अनुभव येतो. कारण पाप म्हणजे दुःखमय प्रतिक्रिया. आता तो पापकर्मांपासून मुक्त असल्यामुळे त्याला सुखाची जाणीव होते आणि त्या सुखाने तो बांधला जातो. अशा पद्धतीने सत्वगुणी मनुष्य बांधला जातो. त्यानंतर आपण पाहूया की सामान्यतः दोघांचंही राहणीमान हे उच्च दर्जाचं असल्यामुळे त्यांना एक प्रकारे भौतिक सुखाचा अनुभव प्राप्त होत असतो आणि त्याला सत्वगुणी कर्म करण्याचं आकर्षण लागलेलं असतं. आणि जोपर्यंत अशा प्रकारचं कर्म करण्याचं आकर्षण असतं तोपर्यंत प्राकृतिक गुण जो आहे हा सत्वगुण त्याला अनुसरून कोणत्या ना कोणत्या प्रकारचं शरीर त्याला प्राप्त करावंच लागतं. म्हणून सत्वगुणात असून सुद्धा मोक्षप्राप्ती किंवा वैकुंठ लोकाची प्राप्ती होण्याची संभावना नसते आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये त्याला भटकावंच लागतं. हा झाला सत्वगुणाचा परिणाम. आपण पाहूया की रजोगुणी मनुष्य, तर मुख्य म्हणजे हे बंधन जे कशामुळे आहे तर भौतिक प्रकृतीचा उपभोग घेण्याची तीव्र आकांक्षा आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा. आता रजोगुणाचं लक्षण म्हणजे काय तर सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातलं आकर्षण. आता या रजोगुणाची निश्चितपणे काही फळं असतात. तर ती फळं कशी असतात तर इंद्रिय तृप्ती करता समाज किंवा देशाकडून मान, प्रतिष्ठा,
प्राप्त करण्याची इच्छा, सुंदर पत्नी, छान घर, गोंडस मुलं, अशा प्रकारे त्या गोष्टींची इच्छा असते. आणि असा मनुष्य जो असतो हा कर्मफळांवर आसक्त असतो. म्हणून या कर्मांमुळेच तो बद्ध होतो. आपल्या पत्नीला, आपल्या मुलाबाळांना आणि समाजाला संतुष्ट ठेवण्यासाठी आणि आपली स्वतःची प्रतिष्ठा शाबूत ठेवण्यासाठी त्याला कर्म हे करावंच लागतं. आणि जोपर्यंत मनुष्य या गोष्टींच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला कठोर परिश्रम हे करावेच लागतात. कारण या सगळ्या गोष्टींना संतुष्ट ठेवायचंय, या सगळ्या लोकांना त्याला संतुष्ट ठेवायचंय. त्यामुळे ही आधुनिक संस्कृती जी आहे ना, ही रजोगुणामध्ये खूप प्रगत झालेली आहे. पूर्वीच्या काळी सत्वगुण अवस्था ही प्रगत मानलेली जायची, पण सध्याच्या काळामध्ये रजोगुणी म्हणजे आधुनिक संस्कृती ही खूप प्रगत झाली आहे. हे रजोगुणाचं मूळ कारण आहे. आणि सत्वगुणी मनुष्यांना जर मोक्षाची संधी नाही तर रजोगुणात बद्ध झालेल्यांना काही पॉइंटच नाहीये. त्यामुळे तेही मुक्त होऊ शकत नाही. मग यानंतर आपण पाहू की तमोगुण हा कसा कार्य करतो. तमोगुणी मनुष्य भ्रांत आणि मोह. या श्लोकामध्ये ना तू हा शब्द एक विशिष्ट आयोजन करून भगवंत वापरतात. याचा अर्थ तमोगुण हा बद्ध जीवांचा एक अत्यंत विशिष्ट गुण आहे. आणि तमोगुण हा सत्वगुणाच्या एकदम विपरीत आहे, 180 डिग्री अपोजिट. तमोगुणामुळे प्रभावित झालेला जो असतो ना तो भ्रमिष्ट असतो, भ्रांत असतो त्याला. त्यामुळे तथ्य काय आहे हे तो जाणू शकत नाही. त्यामुळे वास्तविक प्रगती होण्यापेक्षा त्याची अधोगती जास्त होते. आता तमोगुणाची व्याख्या आहे ना ही वेदांमध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यात असं सांगितलंय की वस्तुया अथात्म्य ज्ञानावरकम विपर्यय ज्ञानजनकम तमः. म्हणजे तमोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्याला वस्तू यथार्थ रूपात तो त्या वस्तूंना जाणू शकत नाही. त्याचं पहिलं लक्षण असं आहे की प्रमाद. प्रमाद म्हणजे काय? प्रत्येक जण पाहू शकतो की माझ्या आजोबांचा मृत्यू झालाय, माझे वडीलही मृत्युमुखी पडलेत, माझाही मृत्यू होणार आहे, कारण मनुष्य मर्त्य आहे. तसंच त्यांनी ज्या मुलांना जन्म दिलाय ती मुलेही मृत्यूपंथास जाणार आहेत. म्हणून मृत्यू हा निश्चित आहे हे त्याला दिसत असतं. तरीही हे लोक जे असतात ना हे मूर्खपणे धनसंचय करत असतात आणि सनातन शाश्वत आत्म्याची उपेक्षा करून दिवस रात्र परिश्रम करत असतात. यालाच प्रमाद असं म्हणतात. आणि आपल्या मूर्खपणामुळे ते आध्यात्मिक प्रगती करण्यामध्ये अजिबात उत्सुक नसतात. त्यांना हे दिसत असतं पण तरीही त्याच्यात त्यांना काही बोध होत नाही. थोडक्यात मूर्खपणा किंवा वेडेपणा याला प्रमाद असं म्हटलं जातं. त्यानंतरचं दुसरं लक्षण आहे आळस. जे तमोगुणात असतात हे लोक अत्यंत आळशी असतात. आणि जेव्हा त्यांना असं सत्संग आहे, या मंदिरात चला जाऊया, अशा गोष्टींसाठी जेव्हा त्यांना आमंत्रित केलं जातं तेव्हा त्या गोष्टींमध्ये त्यांना बिलकुल इंटरेस्ट नसतो. आणि असे लोक जे असतात, आता रजोगुणी मनुष्य कसा असतो, प्रचंड ऍक्टिव्ह असतात, ते सक्रिय असतात. पण हे तमोगुणातले लोक ना अजिबात ऍक्टिव्ह नसतात, ते अजिबात सक्रिय नसतात. त्याच्यानंतर तिसरं लक्षण त्यांचं असं असतं की अतिनिद्रा. म्हणजेच काय तर तमोगुणी मनुष्य जो असतो ना तो आवश्यकता जेवढी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त झोपतो. वस्तुतः शास्त्रांमध्ये विशेषतः भगवद्गीतेत भागवतमध्ये असं सांगितलंय की सर्वसाधारणपणे 6 तासाची झोप ही मनुष्याला त्याच्या शरीराची झालेली जी झीज आहे ती भरून काढण्यासाठी पुरेशी असते. परंतु तमोगुणी मनुष्य काय करतो,
दिवसातनं किमान 10 ते 12 तासापर्यंत झोपतो. असा मनुष्य जो असतो तो सदैव खिन्न असतो आणि मादक पदार्थ किंवा झोपेच्या आहारी गेलेला असतो. आता यानंतर काय आहे, तर आपल्याला ना एक टेबल बनवायचंय. ते टेबल कसं बनवायचंय त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्यामध्ये तुमच्या डाव्या बाजूला 3 गुण असे लिहिते: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि त्याच्या पुढे कॉलम्स बनवायचे. त्या कॉलमचं हेडिंग मी तुम्हाला सांगतो. त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं, 3 गुण लिहायचे 3 रो मध्ये आणि 3 कॉलम मध्ये त्यांची हेडिंग लिहायची. ती हेडिंग लिहिल्यानंतर ते तुम्ही या तात्पर्यांमधनं शोधायचं आणि ते त्या टेबलमध्ये उतरवायचं. पहिला कॉलम असेल गुणांचं बंधन, दुसरा कॉलम असेल त्या गुणांचं वैशिष्ट्य आणि ते गुण कसे प्रकट होतात. त्याच्यानंतर त्या गुणातले लोक मृत्यूनंतर त्यांचं गंतव्यस्थान कोणतं असतं. आणि नंतरच्या कॉलममध्ये येईल त्यांच्या कृतीचे काय काय परिणाम असतात. आणि शेवटचा कॉलम असेल त्याच्यात लिहायचं त्या गुणांद्वारे निर्मित अडथळे कोणकोणते आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हे टेबल बनवायचं आहे आणि हा तुमचा होमवर्क आहे. त्यानंतर आपण पाहूया श्लोक संख्या 9. सत्वं सुखे संजयति रजः कर्माणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्मांनी बांधतो, म्हणजे सकाम कर्म जी आहेत त्यांच्याशी रजोगुण त्याला बांधून टाकतो, आणि तमोगुण हा त्याचं ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. आता ह्याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतायत की सत्वगुणी मनुष्य हा आपल्या कर्मानी किंवा त्यांनी शोध लावलेल्या त्याच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने जे काही शोध लावतो किंवा फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान त्याच्याने तो संतुष्ट झालेला असतो. म्हणजे तत्वज्ञानी, वैज्ञानिक, शिक्षण तज्ञ त्यांच्या विशिष्ट ज्ञान क्षेत्रामध्ये संलग्न असतात आणि त्याच्यातच ते समाधानी असतात आणि त्यांनीच ते बांधले जातात. रजोगुणी मनुष्य हा सकाम कर्म करण्यामध्ये प्रचंड ऍक्टिव्ह असतो आणि त्याच्याशी तो संलग्न असतो आणि शक्य असेल तितके तो धन प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी सत्कार्यासाठी त्या धनाचा उपयोग करतो, कधी कधी तो हॉस्पिटल बांधतो, कधी कधी मोठमोठ्या संस्थांना डोनेशन देतो. ही सगळी रजोगुणी मनुष्याची लक्षणं आहेत. आणि तमोगुणी मनुष्य त्याचं ज्ञान जे असतं, बुद्धी जी असते ही आच्छादलेली असते आणि तमोगुणाच्या प्रभावाखाली तो जे काही करतो ते स्वतःसाठी किंवा इतरांसाठी कोणासाठीही भल्याचं नसतं. तर अशा पद्धतीने 3 गुण कार्य करतात. तर या धड्यामध्ये तुम्हाला मी होमवर्क दिलेला आहे, तो होमवर्क तुम्ही करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा धडा इथे संपन्न होतो. तर धन्यवाद. ग्रंथराज भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, निताई गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.